आणि एक मोठी बातमी येते महायुतीनंतर पुरंदरमध्ये शिवतारे आणि पवार हे राजकीय वैर संपुष्टात आलंय का असा प्रश्न विचारला जातोय। कारण अजित पवार पुरंदरमध्ये प्रचाराला येतील असं विजय शिवतारे यांनी वक्तव्य केलेलं आहे। अजित पवार महायुतीत आल्यानं दुधात साखर पडेल, शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी असं वक्तव्य केलेलं आहे। 2019च्या निवडणुकीत जाहीर सभेत शिवतारेंना पाडण्याची भाषा अजित पवारांनी केलेली होती आणि त्यानंतर या दोघांमधलं वैर राजकीय गोटात चांगलं चर्चिलं जात होतं। अजित पवारांच्या विधानानंतर शिवतारेंचा पराभवही झालेला होता आणि त्यानंतर आता हे वैर संपुष्टात आलंय की काय अशा विचारण्यासारखं वक्तव्य विजय शिवतारेंनी केलंय। विजय शिवतारे तर काय पोट्टासारखा मिठू 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 बोलायला लागला। अरे विजय शिवतारे, तुझं बोलणं किती, तुझा आवाका किती, तू बोलतोय कुणाबरोबर, तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघतो। अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये, मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कोणाच्या बापाला ऐकत नाही आणि म्हणतोय बाबा जाऊ द्या गप बसा। याचं तर उर नुसतं भरून आलंय, त्याला काय करून काय नाही। तो आता 2019ला कसा आमदार होतो तेच मी बघणार आहे आणि आपण पण सगळे त्या ठिकाणी बघू। एवढंच त्यांच्याबद्दल बोलतो, अधिक त्यांना बोलून जास्तीचं महत्व देण्याचं काम त्या ठिकाणी करू इच्छित नाही। अजितदादा बरोबर आहेत। अजितदादा राज्याचे एक प्रमुख नेते आहेत। आज महायुतीतला एक प्रमुख पक्ष त्यांचा आहे। अतिशय धाडसी आणि निर्णय क्षमता असणारा आणि त्याचबरोबर अंमलबजावणी करणारा एक नेता आता या महायुतीमध्ये आल्यामुळे दुधात साखर पडलेली आहे। त्यामुळे निश्चितपणे महायुतीमध्ये त्यांचं स्वागत आम्ही सगळ्यांनीच केलेलं आहे। अजिबात अडचण नाही आणि वैयक्तिक दुश्मनी कोणाशीच नसते। त्यामुळे उद्या आता महायुतीचा प्रचार तुम्ही आता म्हणता की कसं पाहता, उद्या आता पुरंदरला मी असल्यानंतर अजितदादा माझ्या प्रचाराला येणार आहेत ना, काय अडचण आहे।